नमस्कार, मी शेखर दादा पगार। आज आदिवासी बांधवांचं बिराडा आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे। परंतु इथल्या निगरगट्ट शासन आणि प्रशासनाने आदिवासी बांधवांची कुठलीही दखल घेतली नाही। परंतु आज मालेगाव शहरामध्ये ज्या आदिवासी बांधवांची घरं तोडण्यात आली, त्यांना मारहाण झाली, ते पण पोलिसांच्या समोरच, पोलीस साक्षी असताना, आणि ज्यांना मारहाण झाली, ज्यांचे घरं तोडण्यात आले, त्यांनाच पोलीस स्टेशनमध्ये 5 तास बसून ठेवण्यात आले। ज्यावेळेस आम्ही गडकरी मॅडमांना विचारणा केली की हा अन्याय होतोय, त्यावेळेस गडकरी मॅडमांनी सांगितले की आदिवासी लोकांना जो पण साथ देईल त्याला नोटीस देऊन त्याला जेलमध्ये टाकू, अशी धमकी गडकरी मॅडमांनी दिली आणि सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे। परंतु लक्षात असू द्या, आम्ही ज्यावेळेस पूर्ण माहिती घेतली त्यावेळेस लक्षात आलं की सुप्रीम कोर्टाचा असा कुठलाही आदेश नव्हता। मग गडकरी मॅडमांना आदिवासी बांधवांचे घरं तोडण्यात काही आनंद होत होता का? ते असून आनंद घेत होते का? मग एवढं होत असताना त्यांनी त्या गुन्हेगारांना गुन्हे का दाखल केले नाही? म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे, या आदिवासी बांधवांच्या घर तोडण्यामागे गडकरी मॅडमांचा सुद्धा मोठा हात असल्याशिवाय हे घर तुटू शकत नव्हते। एका बाजूनेच का कारवाई करण्यात आली, हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी इथल्या पोलीस प्रशासनाला आम्ही इथं फोटो लावून दिले, मोठं पुढे बॅनर लावले, अजून कुठले पुरावे तुम्हाला हवेत? शूटिंगमध्ये ते दिसत आहेत, त्यांचे फोटो घर तोडताना, मारहाण करताना, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाही? आमची स्पष्ट मागणी आहे की गडकरी मॅडमांची सखोल चौकशी होऊन त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। तर असे अधिकारी जर कधी नागरिकांना त्रास देत असतील आणि भूमाफियांना हाताशी धरून लोकांचे घरं तोडत असतील, लोकांना मारहाण करत असतील, तर हे कदापि सहन होण्यासारखं नाही। तरी आम्ही आज आमच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। जर या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला नाही तर आम्ही 27 मार्चपासून इथून पायी दिंडी काढणार आहोत आणि आम्ही कलेक्टरांना पत्र देण्यासाठी इथून पायी दिंडी काढून त्यांना सांगणार आहोत की मालेगाव शासन आणि प्रशासन आम्हाला तिथले न्याय देऊ शकत नाही, म्हणून आम्ही तुमच्या दरबाराशी न्याय मागायला आलो आहे। जी खरेदी झाली ती खरेदी रद्द झाली पाहिजे। ज्या अधिकाऱ्यांमुळे आदिवासींचे घरं तुटले त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। त्याच्यानंतर ज्या लोकांनी घरं तोडले, त्यांनी मारहाण केली, त्या भूमाफियांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। जर या लोकांवर आज गुन्हे दाखल झाले नाहीत तर उद्या मालेगाव शहरातील जनता सुरक्षित राहू शकत नाही। कारण का, भूमाफिया, सत्ताधारी आणि पोलीस प्रशासन जर कधी एकत्र येऊन लोकांना छळत असेल तर या तालुक्यामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वसामान्य जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही। असंही आज मालेगाव पोलीस प्रशासनाची पुरी इज्जत या गडकरी मॅडमांनी चव्हाट्यावर आणून ठेवलेली आहे। आज ज्या एका गडकरी मॅडमांमुळे आज पूर्ण मालेगाव पोलीस प्रशासन बदनाम होत आहे। म्हणून पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, एका व्यक्तीमुळे सर्व जर चांगले लोक बदनाम होत असतील तर अशा व्यक्तीची सखोल चौकशी करून तुम्ही त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। आमचा हा लढा थांबलेला नाही, हा लढा असाच चालू राहील। जरी आम्ही पायी दिंडी काढली तरी आमचे लोक इथे आंदोलनाला बसलेले असतील, बाकी लोक आम्ही पायी दिंडी थेट कलेक्टरांच्या दाराशी घेऊन जाणार। तशीच पुढे ती दिंडी आहे ती महसूल आयुक्तांच्या दरबारामध्ये घेऊन जाऊन तिथं आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत। ही आमची लढाई चालूच राहणार आहे। आणि एक लक्षात असू द्या, ज्यावेळेस आमचे आंदोलन चालू होतं त्यावेळेससुद्धा गडकरी मॅडमांनी तिथं पोलिस पाठवून, ते लोक पाठवून घरं तोडायला लावले। म्हणजे इतकी दादागिरी पोलीस प्रशासनाचा एका अधिकारी करू शकतो तर कोणाच्या आशीर्वादाने करू शकतो? आणि त्यांच्या मागे त्यांचे काय स्वार्थ होता की जेणेकरून इकडे लोक आंदोलनाला बसलेत, तुम्ही तिकडे घरं तोडतायत आणि तुम्ही तिकडे पोलिस पाठवतायत। म्हणून आमची आता पुन्हा एकदा मागणी आहे, या लोकांना लवकरात लवकर न्याय द्यावा, ती खरेदी रद्द करून या मूळ मालकांना ही शेती मिळाली पाहिजे।